60 लाख लाडक्या बहिणी बाद होणार. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांचा दावा. तर निकष डावलून लाभ घेतलेल्या बहिणींचे अर्ज बाद करा, भुजबळांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणात नव्या एसआयटीची स्थापना. देशमुख कुटुंबियांच्या मागणीनंतर जुन्या एसआयटीतील सर्व अधिकारी बदलले. आमदार सुरेश धस यांची माहिती. कराडवर 302 आणि मकोका लावण्याच्या मागणीसाठी संतोष देशमुखांच्या भावाचं टाकीवर चढून आंदोलन. मध्यस्थी करण्यास आलेल्या पोलीस अधीक्षकांवर मस्ताजोगच्या संतप्त महिलांनी फेकल्या बांगड्या. बीडचे पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा फोन. आतापर्यंतच्या तपासाचा घेतला आढावा. एकही आरोपी सुटता कामा नये, फडणवीसांचे आदेश. शिंदेंच्या शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त. शाखा प्रमुखांपासून सर्वच पदांवर नव्या नियुक्त्या होणार. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरबदल. पालिका निवडणुकीत विरोधकांना एकही जागा जिंकू देऊ नका. भाजपच्या महाधिवेशनात अमित शहांचा निर्धार. पंचायत ते संसद भाजपच. शहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार. डोमेसाईलची अट शिथिल करणार. मंत्री शिरसाटांची माहिती. एकाच कुटुंबाला दुसरं घर देण्यासंदर्भातही नियमात बदल होणार. शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. मुख्यमंत्र्यांची मागणी. केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून मान्य. लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद. दरात घसरण झाल्यानं कांदा उत्पादक आक्रमक. निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी. नायलॉन मांजा विक्रेत्यांसह वापरकर्त्यांवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न. कलमांतर्गत कारवाई. नाशिक पोलिसांची मोठी कारवाई. अल्पवयीन मुलांच्या पालकांवरही कारवाई होणार.